नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण आलो आहोत नवी मुंबई उल्वे येथील सेक्टर 25A मधील मारुती मंदिरात. मित्रांनो, मी मागच्याच व्हिडिओत बोललो होतो की उल्वे हा सिडकोने विकसित केलेला परिसर आहे आणि येथे प्रत्येक सेक्टरमध्ये सुंदर अशी मंदिरं आहेत. विठ्ठल रखुमाईचे मंदिर मी मागच्या वेळेला दाखवलं, आज तुम्हाला दाखवणार आहे श्रीराम भक्त मारुतीरायाचं मंदिर. तर चला पाहूया. मित्रांनो, श्री हनुमंत म्हणजे श्री मारुतीराया हे निस्सीम भक्तीचं प्रतीक आहे मानलं जातं. आपल्या धन्याच्या म्हणजे मालकाच्या प्रती असलेली निष्ठा, असलेली भक्ती त्यांच्या कृतीतून आपल्याला दिसून येतं. आपण पुरातन काळापासून अनेक आख्यायिका, अनेक गोष्टी मारुतीराया संदर्भात ऐकल्या आहेत आणि याच मारुतीरायांचं एक सुंदर असं हे मंदिर आहे, आपण पाहू शकता. मित्रांनो, मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बोललो होतो की उल्वेमध्ये बरीच मंदिरं आहेत आणि ही मंदिरं एक मजली आहेत. ग्राउंड फ्लोअरमध्ये म्हणजे तळमजल्यामध्ये सभागृह असतात, विविध कार्यालय, सभागृह असतात आणि पहिल्या मजल्यावर मंदिरं. अशा तऱ्हेने मारुती मंदिराकडे जाणारी ही वाट. या शिड्या आहेत, आपण बघू शकता. मुख्य दरवाजा लाकडापासून बनवलेला, सुंदर असे कोरीव काम केलेलं असा हा दरवाजा आहे. मंगल कलश, गणपती, विविध झाडाच्या, फुलांच्या, पानांच्या नक्षीकाम या दरवाजावरती केलेले आहेत. सुंदर अशी रंगसंगती करून विविध रंगामध्ये, विविध रंगांच्या छटाचा वापर करून हे मंदिर रंगवलेले आहे. आपण पाहू शकता सुंदर असा हा नजारा. मित्रांनो, आपण जर हे मंदिर प्रत्यक्ष पाहिलं तर तुम्हाला मंदिराचा जो दरवाजा आहे तो नक्की आवडेल. लाकडापासून तयार केलेला हा दरवाजा, त्याच्यावरती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आपण पाहू शकतो. सुंदर असा हा दरवाजा. मंगल कलश, श्री गणराया, विविध प्राणी, पक्षी आणि फुले यांची सुंदर असे कोरीव काम केलेलं आहे. मंदिराच्या पायऱ्या आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदरपणे सजवलेला आहे. चांगल्या फरशा लावून, टाइल्स लावून हा परिसर सजवलेला आहे. भाविकांना चढण्या उतरण्यासाठी सुंदर अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. आजूबाजूचा मोकळा असा हा परिसर, सुंदर असा हा परिसर. मित्रांनो, मंदिराच्या आजूबाजूला जेवढी मोकळी जागा असते, जेवढा मोकळा परिसर असतो, तेवढी त्या मंदिराची शोभा वाढत असते. आजूबाजूचा मोकळा परिसर अतिशय मंदिराची सुबकपणा सहज दिसून येते. आपण पाहू शकता पांढऱ्या रंगाने रंगवलेलं हे मंदिर. सुंदर असे हे मंदिर.
श्री मारुतीरायाचं हे मंदिर. मित्रांनो, मारुतीराया म्हणजे मी आताच म्हटलं होतं की एक निस्सीम भक्तीचं प्रतीक, आपल्या धन्याप्रती, आपल्या मालकाप्रती असलेलं निस्सीम अशी भक्ती. त्यांची रामाप्रती इतकी भक्ती होती की त्यांनी छाती फाडूनही दाखवली तेव्हा श्रीरामांचं दर्शन झालं. तर म्हणूनच म्हणतो की आपल्या धन्याप्रती, आपल्या मालकाप्रती निस्सीम भक्तीचं प्रतीक असलेला हा मारुतीराया, त्याचं सुंदर असं हे मंदिर. मंदिराचा कळस, गगनाला भिडणारा असा हा कळस. नैसर्गिक सूर्यप्रकाश इथे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, आजूबाजूला मोकळी जागा असल्यामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाशात सुंदर असे मंदिर आणखी उजळून निघते. उपलब्ध असलेल्या जागेचा पुरेपूर फायदा करून भक्ती आणि आधुनिकता यांचा चांगला मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक पद्धतीने RCC बांधकाम केलेले आहे. बांधकामावरती सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. विविध रंगाच्या छटा वापरून मंदिर सुंदर असं बनवलेलं आहे. मित्रांनो, हा परिसर आत्ताच विकसित होत असल्यामुळे अनेक बांधकामं इथे चाललेले आहेत. येत्या 4-5 वर्षात एक विकसित शहर म्हणून याची ख्याती होईल. अनेक प्रकल्प येथे चाललेले आहेत. सुंदर असे प्रकल्प येथे चाललेले आहेत. अनेक उद्यानांची कामे चाललेली आहेत. अनेक मंदिरांची कामं चाललेली आहेत. त्यामुळे भक्ती आणि जनशक्ती यांचा सुंदर मेळ काही येत्या वर्षात आपल्याला दिसून येईल. त्याचं प्रतीक म्हणजे हे एक मंदिर आहे. आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत. मंदिराचं सभागृह अतिशय विलोभनीय सुंदर असं छत आपण पाहू शकता. विविध रंगसंगती, रंगांच्या छटा वापरून हे सभागृह बनवलेले आहे. सभागृहामध्ये खूप लोक येऊ शकतील, खूप लोक बसू शकतील. थोड्याच वेळापूर्वी मी बोललो होतो तुम्हाला की मंदिराचा मुख्य दरवाजा अतिशय कलाकुसरीने बनवलेला आहे. मंगल कलश, मोराची नक्षीकाम, बरोबरच सभागृहाच्या भिंती विविध काचा लावून, विविध रंगाच्या काचा लावून सजवलेला आहे. मंदिराच्या आतमध्ये गर्भगृहात जाण्यासाठी 3 भाग पडलेले आहेत त्यांचे. त्यापैकी एक श्री गणरायाची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती, संगमरवरामध्ये घडवलेली सुंदर पांढऱ्या शुभ्र पाषाणात घडवलेली अशी ही मूर्ती. मूर्तीच्या बाजूला असलेली ही कमान गणरायाचं अतिशय विलोभनीय असं हे दृश्य. आणि मंदिराचा घुमट जर बघितला तर विविध काचांच्या रंगसंगतीने, विविध रंगाच्या काचांनी सजवलेलं आहे. या गर्भगृहाच्या छताकडे पाहतच राहावं असं वाटतं आपल्याला. सुंदर अशा रंगसंगती, सुंदर अशा काचाने सजवलेलं असं हे घुमट आहे.
आपण पाहू शकता. सुंदर असा मंदिराचा दरवाजा, श्री गणपती बाप्पांचं सुंदर मनमोहक रूप आणि अष्टविनायक आहे, जे 8 गणपती आहेत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असे, त्यांच्या मूर्त्या या दरवाजावरती कोरलेल्या आहेत. मंदिराचा गर्भगृह, मंदिराचा गाभारा. मी म्हटलं होतं की हनुमान हे रामभक्तीचे प्रतीक आहे. हनुमान म्हटल्यावरती राम, लक्ष्मण, सीता या येतातच. हनुमानाच्या मूर्तीच्या मागे पांढऱ्या पाषाणात घडवलेल्या या मूर्त्या आहेत, श्रीरामांच्या मूर्त्या. आणि वरती घुमट विविध काचांची रंगसंगती घडवून विलोभनीय असं हे घुमट सजवलेलं आहे. मध्ये सुंदर असा एक झुंबर लावलेला आहे, त्यामुळे आपण जर बघितलं तर तिथून आपली नजर हटत नाही. हनुमानांची मूर्ती आपण पाहू शकता. त्याच्यानंतर बाजूला तिथे श्री विष्णूंची मूर्ती आहे आणि श्री शिवशंभो शंकराची पिंडी येथे आहे. अशा प्रकारे मंदिराचा गर्भगृह, मंदिराचा गाभारा हा 3 विभागात विभागलेला आहे. तिसरी ही शंकराची पिंडी, सुंदर अशी पिंडी आहे शंकराची. कुठल्याही मंदिरात गेल्यावर आपण, मंदिर जरी एकाच देवाचं असलं तरी विविध देवांचं आपल्याला दर्शन घडतंय. शंकराचा नंदी, अशा प्रकारे सुंदर असा हा परिसर, सुंदर असा हा सभागृह, विविध रंगाने, विविध काचाने सजवलेला असा हा सभागृह आपण पाहू शकता. आजूबाजूचा सुंदर परिसर. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.